जय हरी. एकादश स्कंध भाग 73 अध्याय 3. यामध्ये एकनाथ महाराज आपल्याला आत्म्याबद्दलची माहिती देत आहेत की हा आत्मा सर्व साक्षी कसा आहे. परमात्म्य वस्तू सर्वव्यापी असल्यानं हे विश्व देखील तिच्यातूनच प्रगट होतं. उत्तर ध्रुवाकडे कमालीची थंडी असते, त्यामुळे तिथे समुद्राचं थोडं पाणी गोठून त्याचे असे हिमपर्वत बनतात. आपल्या दृष्टीला हिमपर्वत पाण्यापेक्षा अगदी निराळा दिसतो, पण जाणत्यांना त्याचं बाह्यांग पूर्णपणे खरं न वाटता तो पाणीरूपच आहे हे निश्चितपणे वाटतं. त्याचप्रमाणे आपल्या दृष्टीला हे अफाट दृश्य विश्व निराळं दिसलं तरी ज्ञानीपुरुषांना ते ब्रह्मस्वरूपच दिसतं. मनुष्याच्या अंतःकरणात हे ब्रह्मस्वरूप आत्मा म्हणून राहतं. आत्म्याला अशाश्वत दृश्य वस्तूंचं कोणतेच हे गुण लागू पडत नाहीत. तो नित्य निरंतर सगळ्या अवस्थांचा साक्षी, सर्वज्ञ आणि ज्ञानस्वरूप आहे. नाथ महाराज असंही म्हणतात की जीवाच्या गळ्याभोवती असणारा वासनेचा फास तुटला, त्याच्या अहंकाराची गाठ विरली आणि प्रारब्ध केवळ देहापुरतं शिल्लक उरलं, म्हणजे त्याला संपूर्ण विश्व एकरूप दिसू लागतं. मी आत्मा ब्रह्मच आहे या ऐक्याच्या अनुभवानंतर दृश्य प्रपंच देखील ब्रह्मरूपच दिसू लागतो. अशा पुरुषाला सबंध चराचर जडाजड सृष्टी ब्रह्मरूप दिसते. जर मूळ परमात्म्य स्वरूप एकरस आहे तर ते बहुरंगी विश्व त्यामध्ये दिसतंच का? ही मायेची अद्भुत करणी होय. आकाशात निळसरपणाचा भास होतो, तशी ब्रह्मामध्ये माया नांदते. ती मोठी पतिव्रता धर्मानं वागते. तिनं नपुसकाला पुरुष बनवलं, त्याच्या ठिकाणी काम उत्पन्न केला, अनात्म्याला नाम ठेवलं आणि अशा रीतीनं स्वस्थ परमात्म्याला प्रवृत्त केलं. म्हणून मायेमुळं निष्कर्षाच्या ठिकाणी कर्म उत्पन्न झाले. ती निस्संग परमात्म्याच्या संगतीत रममाण झाली. आता हे ऐकताना अगदी बारकाईने विचार करायचा. ती म्हणजे कोण? ती म्हणजे माया. कुणाच्या संगतीत आली? जो निस्संग आहे तो कोण आहे? तो परमात्मा. बरं, त्याच्या संगतीत येऊन कोण रममाण झाली? माया रममाण झाली. हे परमात्म्य स्वरूप ते नाही तिच्यात रममाण झालं बरं का. आता पुढे काय सांगतात की अंगाला अंग लावल्याशिवाय गरोदर राहिली. म्हणजे काय? स्पर्श, ती परमात्म्याला ती स्पर्श करू शकत नाही, पण परमात्म्याच्या संगतीत येऊन तिने अनेक जणांना जन्माला घातलं. म्हणजे कसं की तिने परमात्म्याला स्वतःच्या ताकदीने झाकलं आणि अंगाला अंग लावल्याशिवाय गरोदर राहिली. तेव्हा प्रधान आणि महत्त्व यांचा गर्भ तिच्या पोटात राहिला. मग विकारयुक्त त्रिगुणांना तिनं जन्म दिला. आता या सृष्टीतही आपण पाहतो ना, सृष्टीचा जन्म झाला तेव्हा एक गोळा होता वगैरे वगैरे, आणि मग त्यामध्ये त्रिगुण, पंचमहाभूत हे एक 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 त्यांनी कसा प्रवेश केला ते आपण पाहिलं. तर मग विकारयुक्त त्रिगुणांना तिने जन्म दिला. तिने म्हणजे कुणी? मायेने. आणि या विलक्षण स्त्रीने ज्ञान म्हणजे गावोगावी वसून ज्ञान आणि अज्ञान असं हे गावोगावी वसून म्हणजे तिने स्थापन केलं. आणि विद्या आणि अविद्या स्वभावाप्रमाणे शिवजीवांची भेद पदवी त्या पुरुषाला भोगायला लावली. खऱ्या अर्थाने प्रत्येकजण हा शिवस्वरूपच आहे, पण मायेची भ्रांती पडल्यामुळे तो स्वतःला जीव न म्हणता, स्वतःला शिव न म्हणता जीव मानायला लागला.
आणि मग या जीवामध्ये या त्रिगुणांचा अंतर्भाव आहे. मग या त्रिगुणांच्यामुळे हा जीव कधी सात्विक वृत्तीनं वागतो, कधी राजसी वृत्तीनं घडामोडी करतो, तर कधी तामसी वृत्तीनं मोडतोड करतो, विध्वंस करतो. आणि म्हणून ही जी माया आहे तिने स्वभावाप्रमाणे शिव आणि जीवांची भेद पदवी त्या पुरुषाला भोगायला लावली. म्हणूनच नाथ महाराज यांना इथे असं सांगायचं असणार की या विश्वाच्या निर्मितीमागे काहीतरी अनाकलनीय नक्कीच आहे. कोणतीही घटना पाहिली की तिचं कारण शोधल्याशिवाय माणसाला चैन पडत नाही. हाच नियम माणूस सबंध विश्वाला लावतो. पण मानवी अनुभवातील एकदेशीय म्हणजे स्थलकालांनी मर्यादित असणाऱ्या घटनांना जो नियम लागू पडतो तो अनंत विश्वाला लागू पडत नाही. म्हणून विश्वाच्या निर्मितीचा विचार करू लागलं म्हणजे काय, तर या विश्वाच्या मुळाशी एक विलक्षण शक्ती काम करते इतकंच सांगता येतं. आणि ती विलक्षण शक्ती तिला काय म्हणतात, तर तिला माया म्हणतात. तिने काय काय उद्योग केले. या मायेने नपुसकाला पुरुष बनवलं. या मायेने ते गरोदर राहण्याचंही शिकवलं. आणि हे सगळं जे वर्णन आहे ना, हे केवळ अलंकारिक आहे. आणि मानवी दृष्टीला आढळणाऱ्या भेदांचं वर्णन यामध्ये आपल्याला केलेलं दिसतं. सुवर्णामध्ये अलंकार, तंतूमध्ये वस्त्राकार किंवा भिंतीवर चित्र दिसतं त्याप्रमाणे ब्रह्मामध्ये माया साकार भासते. असते नाही म्हणलं बरं का, भासते. मातीची गोकुळं केली, निरनिळ्या नावांनी त्यांची पूजा केली, तरी त्या सगळ्यांमध्ये एकच माती असते. आता जसं आपण गोकुळाष्टमीला चिखलाचे देव कसे बनवतो, श्रीकृष्ण, मग बाकी पूतना किंवा गोपिका, पाळणा, आणि तिथेच गाय बनवतो, कुत्रा बनवतो. आता प्राणी पण मातीचेच, कृष्ण पण मातीचाच. सगळं जरी मातीचंच असलं तरी आपण त्या सगळ्यांची काय करतो, पूजा करतो. आणि या सगळ्यांमध्ये माती वेगवेगळी आहे का, नाही, ती एकच आहे. तुपाच्या कण्या तुपाहून वेगळ्या नसतात. तसंच अगदी एकटं एकाकी ब्रह्म हे मायेच्या संगतीनं अनेक झालं. खऱ्या अर्थाने ते एकच आहे, पण मायाच जगद्रूपानं भासते आणि अनेक वस्तू दाखवते. पुन्हा एकदा बघा, मायेमुळे वस्तू बनत नाहीत, तर माया ही जगद्रूपाने भासून अनेक वस्तू ती दाखवते आपल्याला. मूळ ब्रह्म ओंकार स्वरूप होतं. तेच आकार, तेच उकार आणि तेच मकार अशा 3 प्रकारचं झालं. म्हणजे सत्व, रज आणि तम हे 3 गुण त्याचेच विकार आहेत. 3ही गुण समसमान असले की त्याला प्रधान म्हणतात. तेच क्रियाशक्ती सूत्र होय. त्यात जाणीव निर्माण झाली की त्याला महत्तत्व म्हणतात. अहम ब्रह्म म्हणजे मी ब्रह्म आहे ही खरी शुद्ध आत्मस्फूर्ती होय. पण त्यातील अहम देहाकृतीत आलं म्हणजे देहापुरतं कोंडलं की देहाभिमान निर्माण होतो. मग परमात्म्य वस्तूला जीव म्हणतात. जय हरी.